नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कल्पना काकूंची रडून अवस्था खूप खराब झालेली असते. ते म्हणतात, मी देवाला सांगितलंय, अर्जुन सायलीला जर काही झालं ना तर मी तुझं तोंड कधीच बघणार नाही. प्रिया म्हणते, अगं आई, देवाच्या मनामध्ये काय असेल ते आपण थोडी बदलू शकतो. विमल पण म्हणते, ताई तुम्ही घाबरू नका, असं काही होणार नाही. दादा बोलले ना ते घेऊन येतील. देव एवढा निष्ठुर नाही आहे. दोघंही नक्की सुखरूप येतील. त्याच वेळेला तिथे प्रतिमा आत्या आणि सुमन काकू येतात. कल्पना काकू प्रतिमा आत्या गळ्यात पडून खूप रडतात. तेव्हा सुमन काकू पण त्यांना धीर देऊन सांगतात, बहिणी धीर सोडू नका, आपल्या अर्जुन सायलीला काहीच होणार नाही. कल्पना काकू म्हणतात, सगळे असेच म्हणताय, काय येत नाही मते. तर प्रिया प्रतिमा आत्यांना शांत करत सांगते, आई तुझं किती प्रेम होतं सायलीवर. अर्जुनला तर मुलासारखं समजत होते तुम्ही. बाबांची काय अवस्था झाली असेल हे ऐकल्यानंतर. शांत हो आई. त्याच वेळेला तिथे अस्मिता येते. काय झाले, तुम्ही का रडताय? असं काही भयंकर घडलंय का? तुला कोणीच काही सांगत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, असं काही घडलंय ना तुला सांगू सुद्धा शकत नाही मी, पण तुझं मन आता घट्ट कर. नाही अस्मिता, मी नाही सांगू शकत तुला. तुम्ही बसा, मी चहा टाकते. किचनमध्ये निघून जाते. त्याच वेळेला रविराज काका, प्रताप काका सगळेच घरी येतात. विमलचं लक्ष जातं तेव्हा ती सांगते, दादा आले. सर्वांचं लक्ष दरवाजाकडे असतं. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, काय झालं? कुठे आहेत माझे अर्जुन सायली? आधी तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दाखवले, त्यानंतर ते बाजूला होतात आणि अर्जुन सायलीची एंट्री होते. त्या दोघांना बघून सगळेच खूप खुश होतात, पण प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. तिच्या हातामध्ये जो ट्रे असतो तो लगेच खाली पडतो. कल्पना काकू सायलीला मिठी मारून खूप रडतात. अर्जुनलाही मिठी मारतात. मात्या सायलीला मिठी मारून रडतात. काय झालं होतं? ती बातमी कशी आली न्यूजला? काय अवस्था झाली होती आमची माहिती तुम्हाला? नको ते विचार येत होते मनामध्ये. सायली म्हणते, तुमची काळजी कळते आम्हाला, बसा बरं तुम्ही सगळे आधी. तर कल्पना काकू विमलला देवासमोर साखर ठेवायला लावतात. अस्मिता म्हणते, म्हणून तुम्ही रडत होतात? तुम्हाला असं वाटलं की अर्जुन सायलीचा ॲक्सिडेंट झाला? कल्पना काकू म्हणतात, नेमकं काय झालं होतं अर्जुन तिथे? तेव्हा अर्जुन म्हणतो, सायलीला मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो ना, बाहेर आल्यानंतर बसणार त्याआधीच आमच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली आणि तिथेच स्फोट झाला. आम्ही आडोशाला उभे होतो. अर्जुन बोलत असताना प्रियाकडे बघतो. सायली सांगते, आम्हाला नंतर कळालं की काही टवाळखोर पोरं त्यांचा ट्रकवरचा ताबा सुटला म्हणून त्यांचा ट्रक आमच्या गाडीवर येऊन आदळला. तर चैतन्य म्हणतो, ती बातमी ऐकल्यानंतर मी तर एवढा पॅनिक झालो होतो, काही सुचतच नव्हतं. पण देवाकृपेने तुम्ही सुखरूप आहात ना, तेच खूप आहे. तर प्रिया मनातच विचार करते, या महिपतच्या माणसं एक काम धड जमत नाही. ज्या गाडीमध्ये कोणी बसलंच नाही अशा गाडीला धडक दिली. कल्पना काकू म्हणतात, अर्जुन सायली तुम्ही आधी देवाला पाण्यातनं बाहेर काढा बरं आणि नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्या. सगळे देवासमोर जातात. तर प्रिया पर्स उचलून बाहेर निघते. अर्जुन सायलीचं लक्ष जातं प्रियाकडे. प्रिया जेलमध्ये आलेली असते आणि महिपत चिकरेंना म्हणते, तुम्ही म्हणाला होतात ना 113% अर्जुन सायली ढगात जाणार, मग काय झालं त्याचं? तसं आता तुमच्या दम नाही ना, तुमच्या शब्दात पण दम नाही आहे. आयुष्यामध्ये काही धड जमलं नाही ना, म्हणून इथे जेलमध्ये सडताय. महिपत चिकरे खूप रागाने बघत असतात प्रियाकडे. काय नाही जमत तुम्हाला? हे अर्जुन सायली धड धाकट जिवंत आले घरी, काय करू मी आता? महिपत चिकरेंना खूप राग आलेला असतो. ते तर तिचा गळाच दाबतात लगेच. तेव्हा नागराज काका म्हणतात, दाब दाब, अजून जोरात दाब, सोडू नको तिला. तर महिपत चिकरे म्हणतात, आम्हाला मारण्याच्या बाता करते काय? तू राहशील का जिवंत? फक्त देवाकडे प्रार्थना कर की आम्ही सुटायला नको. त्या दिवशी आम्ही सुटलो ना, त्या दिवशी मी तुझा जीव घेईल आधी. तर प्रिया सोडा सोडा म्हणत असते, पण ते काही मान सोडायला तयार नसतात. कल्पना काकू अश्विनला विचारतात, तन्वी कुठे आहे? दिसली नाही केव्हाची. अश्विन म्हणतो, ती मला पण काही सांगून नाही गेली, पण नंतर तिचा मेसेज आला होता. दादा आणि सायली वहिनी सुखरूप घरी परतले म्हणून ती मंदिरात गेली आणि त्यानंतर तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे. यायला थोडा उशीर होईल. रविराज काका म्हणतात, आत्ता तिची गरज खरं इथे आणि ती मैत्रिणीकडे जाऊन बसली. तिला जे करायचं ते करू दे. तसंही माझा आणि तिचा काही संबंध राहिलेला नाही. प्रतिमा चला निघूया. काका थांबायला लावतात, पण ते काही ऐकत नाही. तर तुम्ही पण आराम करा. त्यानंतर ते सगळे तिथून निघून जातात. तर प्रताप काका अर्जुनला विचारतात, अरे अर्जुन, तुला काही वेगळं वाटत नाही आहे? हा ॲक्सिडेंट नाही तर घातपात असेल? अर्जुन म्हणतो, नाही डॅड, असं तर काही वाटत नाही आहे. अरे महिपत आणि नागराजचे माणसं बाहेर आहेत, ते असं करू शकतात. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, असं असेल ना तर तुम्ही घरातनं बाहेर पडायचंच नाही आहे. सायली पण म्हणते, आई आम्ही सुखरूप आलोत ना घरी, असं काही होणार नाही परत. मी पण खूप दमलात, जा दोघं पण आराम करा.
साक्षी आणि सचिन गाडीमध्ये बसलेले असतात तेव्हा साक्षी म्हणते, सचिन तू खरंच अण्णांची खूप मदत केली, ही अशी माहिती काढून. या कामाचा मोबदला तुला घ्यावा लागेल हां. तेव्हा सचिन म्हणतो, मला मोबदला नको आहे, तुझ्याकडनं पैसे घ्यायला मला आवडत नाही. तेव्हा साक्षी म्हणते, मला माहिती तू स्वाभिमानी आहे, पण मग तू काम केलं आहे ना, कामाचं तर मोबदला घ्यावा लागेल. आणि इथून पुढे पण तू अशी कामं केली ना, त्याचेसुद्धा तुला पैसे घ्यावे लागतील. सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी घरी जातो. अर्जुन सायली नसल्यामुळे घरात आरडाओरडा चालू असेल तेव्हा मला पण थोडं रडून दाखवावं लागेल. सचिन तिथून निघून येतो. घरी आल्यानंतर अस्मिताबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो, पण अस्मिता काही नीट बोलत नाही त्याच्याशी. अर्जुन आणि सायली वहिनीची तब्येत कशी आता, बरे तर आहेत ना ते? अस्मिता म्हणते, हो तुला एवढी काळजी आहे, तुला जेव्हा समजलं तेव्हा 2 मिनटं येऊन तू विचारायला पाहिजे होतं ना, चौकशी केली. तेव्हा सचिन म्हणतो, अस्मिता तू माझ्याशी नीट बोलणार नाही का, मला माहिती तू रागावली आहे. अस्मिता म्हणते, मला आता खूप झोप आली, मला तुझ्याशी बोलण्याची काहीच इच्छा नाही. तेवढ्यात बाळ रडतं, ती बाळाला खेळवण्यामध्ये लागून जाते. सचिनकडे काही लक्ष देत नाही. तर रूममध्ये अर्जुन, सायली आणि चैतन्य बसलेले असतात. तेव्हा चैतन्य विचारतो, अरे अर्जुन नक्की काय झालं, तुला माहिती आहे का? तेव्हा सायली सांगते, तो ॲक्सिडेंट नव्हता तर घातपात होता. अर्जुन पण सांगतो, हो तो ठरवून केलेला सगळा प्लॅन होता. चैतन्यला तर खूप मोठा धक्का बसतो. अरे मग तुम्हाला माहिती होतं तर खाली का नाही सांगितलं सगळ्यांसमोर? तेव्हा सायली सांगते, आई बाबा दोघं पण घाबरले असते ना, परत अजून काळजी वाटली असती त्यांना. चैतन्य म्हणतो, तू सांगशील का नक्की काय झाले? तर अर्जुन सांगतो, आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये चाललो होतो तेव्हा पटवर्धन वकिलांचा आम्हाला फोन आला. त्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं, तन्वी सुभेदार तुमच्या भावाची पत्नी ही नागराज किल्लेदार आणि महिपत शिकरेला बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करते. तिचं मूळ कारण तुम्हा दोघांना कायमचं संपवण्याचं आहे. ऐकल्यानंतर तर त्यांना दोघांनाही धक्काच बसतो. सायली म्हणते, तुम्ही आता जे काही सांगणार आहे त्याची व्हिडिओ काढली तर चालेल, म्हणजे आमच्याकडे पुरावा असेल ना. तेव्हा ते वकील हो म्हणतात. अर्जुन कॅमेरा ऑन करतो. वकिलांनी सगळं बोललेलं स्टेटमेंट त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होतं. तेव्हा अर्जुन थँक्स म्हणतो, तुमच्यासारखे प्रामाणिक वकील अजून पण आहेत म्हणून लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आणि प्रियाने जी रेकॉर्डिंग तुमच्याकडे पाठवली आहे ती प्लीज मला पाठवा. सायली पण त्यांचे आभार मानते. नंतर दोघंही निघतात. चैतन्य म्हणतो, तन्वीची इथपर्यंत मजल गेली, तुमचा जीव घ्यायचा आहे तिला? किती भयंकर मुलगी ही, माणूस म्हणून घ्यायची सुद्धा लायकीची नाही. पटवर्धन वकिलांनी जर तुम्हाला सावध केलं नसतं तर काय झालं असतं? आणि त्यांनी सांगितल्यानंतर पण तुम्ही हॉस्पिटलला का गेलात? काय झालं मला सांग. अर्जुन सायली दोघंही चैतन्याकडे बघतात. आज तर काही सांगितलं नाही आहे, उद्याच्या भागात कळेल अजून त्यांचा प्लॅन काय तो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की चैतन्य म्हणत असतो, प्रियाला नक्कीच अंदाज आला असेल की तुम्ही तिच्या विरोधात पुरावे शोधताय. सायली म्हणते, मान्य आहे चैतन्य भाऊजी, त्या वेळेला जे घडलं ते पुढेही घडू शकतं. तर दुसरीकडे सायली, अर्जुन आणि प्रिया तिघंही उभे असतात. तेव्हा प्रिया म्हणते, तुम्हाला वाटलं असेल की मी घाबरली, पण तुम्ही केलेला प्रत्येक वार मी झेलून दाखवेल. तर सायली म्हणते, झेलूनच दाखव. मी केलेला प्रत्येक वार असा सपासप लागेल ना, तुला कळणारच नाही कुठे लपायचं ते. तर अर्जुन म्हणतो, आम्ही तुला चॅलेंज करतो, काही दिवसातच तू जेलमध्ये असशील. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा भाग पण बघायला इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो, कारण प्रियाने आता ओपन चॅलेंज केलं आहे दोघांना. मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.